हॅलो, हाय, कशा आहात? आता पाऊस सुरू झालेला आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला असे हरभऱ्याच्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे मिक्स असे वडे बनवायचे आहेत बरं का. एकदम कुरकुरीत बनवायचे आहेत. खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे. बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि मस्त असे भजी तर करतोच आपण, पण अशा डाळीचे वडे खूप छान लागतात. त्याच्याबरोबर हिरवी मिरची किंवा चिंचेची चटणी असेल तर अतिशय छान लागतात आणि खूप छान झाले होते, एकदम कडक कुरकुरीत. त्यासाठी मी रात्रीच अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धा वाटी मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे. डाळ छान भिजली ना तरच वडे एकदम खुसखुशीत होतात, तेलही पीत नाही. त्याच्यामुळे डाळ नेहमी रात्रभर भिजत ठेवायची. नसा टाईम तर सकाळी ठेवली तरी काहीच हरकत नाही आहे. एक छोटे 2 मी कांदे घेतलेत, लाल मिरच्या, लसूण, जिरी घेतली आहे, कढीपत्ता, कोथिंबिरीचे देठ. हे जे आहे आपल्याला सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. डाळीमध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आणि सगळं आपल्याला एकदमच बारीक करायचं आहे. आधी डाळ, नंतर मिरची, कोथिंबीर असं बिलकुल करायचं नाही आहे. डाळ सगळी घालायची नाही. थोडीशी आहे ना ती आपल्याला ना अख्खीच ठेवायची आहे. जी आपण डाळ वाटत त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी एवढी डाळ ठेवलेली आहे. आणि छोटी अर्धा वाटी डाळ घेतलं ना तरी डाळ भिजून डबल होते. आता हे जे घेतलेलं आहे सगळं साहित्य, हे सगळं मिक्सरच्या वाट्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. कढीपत्त्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते. आणि आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे. थोडीशी जिरी घालायची. जिरी तुम्ही वरनं पण घालू शकता, पण वाटताना घातली ना तर तिची टेस्ट खूप छान येते. त्याच्यामुळे आपल्याला इथे वाटणामध्ये जिरी घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं. खूप तिखट नाही हे जे आहे आपल्याला पाणी न घालता बारीक करायचं आहे. पाण्याचा थोडाही वापर बिलकुल करायचा नाही आहे. मीठ घालायचं चवीपुरतं. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी लाल मिरचीही तुम्ही इथे घालू शकता. आणि छान मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. छान अशी पण डाळ खायला खूप छान लागत होती. आमच्याकडं गणपती गौरायामध्ये पण असं करत. अशा पद्धतीने आपल्याला सगळी डाळ वाटून घ्यायची आहे, पाणी न घालता. मी खूप वेळा म्हटले पाणी बिलकुल घालायचं नाही. पाणी घातलं ना तर वडे आपले तयार होतच नाही. छान आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. छान आपल्याला इथं फेटून घ्यायची आहे डाळ. आणि ही जी आपण थोडीशी ठेवली होती ना अख्खी डाळ, मुगाची आणि हरभऱ्याची आहे. तुम्ही फक्त हरभऱ्याचीही भिजवू शकता किंवा फक्त मुगाचीही भिजवू शकता, आवड तुमची आहे. पण दोन्ही घेतल्या ना तर खूप छान आणि खुसखुशीत असे वडे होतात आणि कडक होतात. असे मऊ वगैरे बिलकुल पडत नाही. आणि आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स करायचं. आणि अख्खी ही थोडीशी डाळ घातली ना तर खायला खूप छान येते, खूप छान लागतात. आपल्याला इथे ना 2 चमचे किंवा 1च चमचा, 2 किंवा 1च चमचा इथे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. बेसन पीठ नाही घालायचं बरं का. तांदळाच्या पिठाने एकदम कुरकुरीतपणा येतो आणि ना बराच वेळ हे कुरकुरीत राहतात. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसन पीठही घालू शकता, पण तांदळाचं पीठ असेल तर नक्की घाला. छान मिक्स करायचं. मी 1च चमचा घातलेला आहे, कारण मी वाटताना पाणी बिलकुल घातलं नव्हतं. त्याच्यामुळे मी 1च चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. नकळत थोडीशीच हळद घालायची. हळदही आपल्याला खूप घालायची नाही. तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही धणा पावडर पण घालू शकता, त्याने पण खूप छान टेस्ट येते. सगळं इथे छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि तेल मी ऑलरेडीच गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि वडे आपल्याला हे असे वाटीवर वगैरे बिलकुल थापायचे नाही. हातावर आपल्याला वडे थापायचे. थोडंसं पाण्याचा हात लावा किंवा तेलाचा हात लावा. मी काहीच लावलं नव्हतं. न काही लावता असे छान हातावर वडे थापायला घेतलेले आहे. तेल मस्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला मोठ्या गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आणि मग लो टू मिडियम गॅस करायचा वडे टाकताना. आता बघा मी हे वडे जे आहेत ना ते हातावरच थापलेले आहेत. असे वाटीवर वगैरे बिलकुल नाही थापायचे. आपल्याला छान हाताला पाणी लावायचं किंवा थोडंसं तेलाचा हात पुसायचा आणि छान असे पातळ वडे करून घ्यायचे बरं का. जाड नाही, जाड केले ना तर मध्ये कच्चे राहतात. त्याच्यामुळे हे हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवताना नेहमी अशा हाताने करायचे. शक्य असेल तितके पातळ बनवायचे आपल्याला. हे त्याने एकदम कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप छान लागतात. जर असे मोठे मोठे जाड वडे केले ना तर लगेच लूज पडतात, आतमध्ये डाळ कच्चीच राहते. बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. पण मी हातावरच वडे सगळे थापलेले. थोडेसे चिटकत होते, पण पाण्याचा किंवा तेलाचा हात लावायचा आणि मग परत एकदा थापायचे, असं करायचं आणि छान तेलात सोडून द्यायचे. गॅस इथे वडे सोडताना लो टू मिडियम ठेवायचा, मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही. मी परत एकदा तुम्हाला दाखवते. छान हातावरच थापून घ्यायचे, मग पलटी मारायची दुसऱ्या हातावर आणि तेलात सोडून द्यायचे आपल्याला. छान मध्ये असे बोटांनी दाबायचे, म्हणजे छान एकदम असे कुरकुरीत होतात. मी सगळे वडे अशा हातावर आणि बोटांनीच थापून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे वडे बराच वेळ
कुरकुरीत राहिले होते. आणि असं केलं ना तर वडे तेलही पीत नाही, बिलकुल तेल म्हणजे कसलं ते लागलंच नाही वड्यांना, इतके छान आणि कुरकुरीत होतात. बघू शकता किती छान एकदम पातळ असे झालेले आहेत. मस्त तर खूपच छान झालं ते खायला. कढीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते वड्यांना, त्यामुळे कढीपत्ता स्किप बिलकुल करायचा नाही. लो टू मिडियम गॅसवर आपल्याला तळायचे आहेत, फुल गॅस करायचा नाही. फुल गॅस केला तर वरनं भाजले जातात, तळले जातात आणि आतनं कच्चेच राहतात. त्याच्यामुळं नेहमी हरभऱ्याच्या डाळीचे वडे करताना, मुगाच्या डाळीचे वडे करताना लो टू मिडियम ठेवायचा, म्हणजे ते आतनंही शेकले जातात आणि वरनंही. नाहीतर आधी वरनं शेकले ना आतनं तसेच कच्चे राहतात, मग खायला अशी किचकिच लागतात. त्याच्यामुळं नेहमी लो टू मिडियम गॅस ठेवायचा. छान आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहे ते वडे. या पद्धतीने तुम्ही केले ना तर बिलकुल चुकणार नाहीत. डाळ वाटण्याच्या आधी पाणी निथळायला ठेवायचं, म्हणजे वडे छान कुरकुरीत होतात, तेलही पित नाही. डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असेल तर वडे खूप तेल पितात, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वाटताना पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही. बघू शकता आपल्या वड्यांना खूप सुंदर रंग आलेला आहे. आता या स्टेजला आपण वडे काढून घ्यायचे आहेत. बघू शकता किती छान झालेले आहेत, खूप म्हणजे खूप छान झाले होते. असे वाटतात आपण विकत आणतो ना, सेम तसेच. मी तुम्हाला परत एकदा दाखवते थापून. त्याच पद्धतीने हातावर परत आणखीन एकदा वडे थापायचे. थोडेसे सुटतात, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हातावरच थापायचे. पण पातळ करायचे, एकदम पातळ करायचे, जाड बिलकुल ठेवायचे नाही आहे. तुम्हाला लागत असेल तर थोडं तुम्ही बेसन पीठ घालू शकता, पण गरज असेल तरच घाला, नाही तर काही गरज पडत नाही. छान असे थापून घ्यायचे आहेत आपल्याला. मस्त लो टू मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गॅस नेहमी लो टू मिडियम ठेवायचा. फास्ट गॅस असला. अशाच पद्धतीने आपल्याला परत एकदा मी तुम्हाला दाखवते आहे. परत अशाच पद्धतीने आपल्याला हे वडेचे आहेत अशा हातावरती थापून घ्यायचे आहेत. तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावरही करू शकता, पण पातळ करायचे बरं का, आणि सोडताना आपल्याला हातावरच घ्यावे लागतं. त्याच्यामुळं केअरफुली करायचं, असं तेल वगैरे उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ना अशा हातावर, आता मला जमतात म्हणून मी केले, काही काहींना नाही जमत तर त्यांनी हातावर करायचे किंवा प्लेटवर केले ना तरी चालतात. प्लेट डायरेक्ट तेलामध्ये पलटी केली तरी काहीच हरकत नाही आहे. पण शक्य तितकं असेल तितकं वडे पातळ करायचे, म्हणजे खायला भरपूर छान लागतात. आणि छान लो टू मिडियम गॅसवर परत एकदा आपल्याला तळून घ्यायचे आहे तिथे. आता हे वडे तळत होते ना तर मी त्याच्यामध्ये ना 2 हिरव्या मिरच्या घातल्या. त्याच्याबरोबर हिरवी मिरची किंवा हिरवी चटणी आणि चिंचाची चटणी तर अप्रतिम लागते. तुम्ही चिंचेच्या चटणीबरोबर खाऊन बघा, गोड आंबटची चटणी असते ना त्याच्याबरोबर हे वडे खावा, अतिशय छान लागतात. मी तर तशीच चिंचाच्या चटणीबरोबर खाते, खूप छान लागतात. आणि हिरवी मिरची असेल तर अतिशय छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप काही लागत नाही. आणि आपण कांदे जे ह्याच्यामध्ये वाटलेत ना त्याच्यामुळे आणखीन छान टेस्ट येते. कांदा चिरून नाही घालायचा, तर कांदा आपल्याला इथे डाळीबरोबरच बारीक करायचा आहे. त्याच्यामुळे वड्यांची टेस्ट अप्रतिम लागते आणि खायला पण खूप छान लागतात. खूप कांदे घ्यायचे नाही, खूप कांदे घेतले तर वडे गोड लागतात. त्याच्यामुळं 1 किंवा 2च कांदे घ्यायचे. पण डाळ खूप असेल तर 3 कांदे भरपूर होतात, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे नाही. कांद्यामुळे भरपूर वेळ कुरकुरीतपणा राहतो. बघू शकता किती छान झालेले आहेत आपले वडे. कलर पण खूप छान आलेला आहे आणि एकदम कडक कुरकुरीत असे झालेले आहेत. मी तुम्हाला इथं तोडूनही दाखवते, बघू शकता खूप छान झाले होते, खूप छान. इथे मी खाऊन पण बघितले, एकदम कुरकुरीत असा आवाज येत होता. या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मी तुम्हाला असे जवळनं पण दाखवते आहे, पाहू शकता किती छान रंग आलेला आहे. खूप करपवायचे नाही, करपले ना मग वास खूप करपलेला येतो. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे, बनवायला खूप झटपट आहे. डाळ भिजवलेली असेल तर बनवायला खूप कमी टाईम लागतो. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.